व्हावी एवढीच मागणी या निमित्तानं करतो। धन्यवाद। सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे, तुमचं नाव आहे, तुम्ही बसा, तुम्हाला दिलं जाईल। शशिकांतजी शिंदे। सभापती महोदय धन्यवाद। ते मगाची मुद्दा सभापती महोदय या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये मी बोलण्यासाठी उभा आहे। खरं म्हणतं तर या सरकार आल्यानंतर या ठिकाणी पुरवणी मागण्या मागत असताना सर्वात 36,000 कोटीचा हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे। खरं म्हटलं तर या आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कदाचित अजितदादांना या अर्थ खातं मिळेल अशी अपेक्षा आहे। जास्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र येऊन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचा विक्रम असेल, त्याचबरोबर अर्थ खातं सांभाळणारे अजितदादांचा पण विक्रम असेल। परंतु अजितदादांकडे हे खातं येत असताना या 36,000 कोटीवर मला एवढंच म्हणावं लागेल की शिस्तीचा असलेला अर्थ खात्याचा मंत्री ज्यावेळेला आम्ही पाहतो मागच्या या सर्व अर्थ खात्यामध्ये सर्वात जास्त सप्लिमेंटरी बजेट कोणी काढलं असेल तर मागच्या 2.5 वर्षांमध्ये काढलेला आहे। सरकारच्या तिजोरीतला पैसा हा निवडणुकीच्या अगोदर हे 36,000 कोटी निवडणुकीच्या अगोदर फक्त या निवडणुकीसाठी काढले का ह्याचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे। सभापती महोदय मागाशी या ठिकाणी सांगितले गेल्या वेगवेगळ्या योजनेसाठी या ठिकाणी या पैसे आपण उपलब्ध करतोय, पण दुर्दैव आहे की आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला अर्थ खातं अजितदादांकडे असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो, दादांना सांगलं, दादा बोलायचे राज्य चालवायचं आहे। आज मला दादांचा हा कठोरपणा कणखरपणा आणि शिस्तप्रिय दादा पाहायला आम्हाला मिळावे अशी अपेक्षा आहे। कारण त्यांनी झाल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे बसताना त्यांनी सांगितलं आता मागचं सगळं बघितल्यानंतर आर्थिक घडी आम्हाला आता सुधारावं लागेल। हे त्यांचं सुतोवाच एवढंच आहे की मागच्या वेळेला काय अलबेल नव्हतं, पाहिजे तसा पैसा खर्च केला गेला। त्याचं उदाहरण मगाशी शासकीय विद्यालय महाविद्यालयाचं सांगितलं, हसन मुश्रीफ साहेब होते, त्यांना माहिती आहे शासकीय महाविद्यालय काढल्यानंतर सुद्धा एक स्वतंत्र आता एक मला वाटतं निधी काढावा की काम बंद पडल्यानंतर कोणाला त्या ठिकाणी पैसे किंवा निधी देण्यासाठी सुद्धा बजेटमध्ये तरतूद करावी का। कारण सातत्याने काम का बंद पाडली, कोणी पाडली, कशासाठी पाडली आणि पैसे काढण्यासाठी पाडली का याचा सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये बाब क्रमांक 290 मध्ये सांगतो, आपण सांगितलं की लाडकी बहिणीसाठी आपण एवढ्या योजना केलेल्या आहेत। मला सांगावंसं वाटतं की काल मी परवापासून बघतोय डिसेंबरचा पण हप्ता दिला म्हणून सांगताय, पण 2100 रुपये डिसेंबरला देणार हे सांगणार होतं, त्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार का हे या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सांगणं गरजेचं आहे। शेती पंपासाठी तुम्ही सांगितलं की मोफत वीज दिलेली आहे, माझ्याकडे आता तक्रार आहे 8 तास लाईट आता मुश्रीफला मिळत नाही, फक्त 2 ते 3 तास मिळते। एका बाजूला योजना तुम्ही दिली आणि दुसऱ्या बाजूला लाईट मिळत नाही, ही शेतकऱ्यांचं असलेलं खरं म्हणतात तर दुःख आहे। आणि त्याचबरोबर वीज कनेक्शन देण्यासाठी आता नवीन प्रथा केलेली आहे, सौर ऊर्जा कंपल्सरी केलेली आहे, वीज कनेक्शन दिलं जात नाही आणि वीज कनेक्शन साठी जर तुम्हाला शेतकऱ्यांनी मागणी केली तर सौर ऊर्जा द्या, मग तुम्ही मोफत योजना जी लाईटची दिलेली आहे विद्युत पंपासाठी ती योजना फक्त कागदावर घेऊन पर्याय तुम्ही काढताय। मी कालही बोललो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं, आता सर्वेक्षण चालू झालेलं आहे, किती नावं गळणार आहेत याचा सुद्धा करत असताना योजना फक्त द्यायच्या आणि निवडणूक झाल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून या असलेल्या योजनेतून लाभार्थी कमी करण्याचा किंवा पैसे वाचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। मी परत सांगतो बाब क्रमांक 64, 66, 96, 97 MMRD असेल, नाबार्ड असेल, रस्ते फार केले, सांगितलं सगळं केलेलं आहे, पण सगळ्यात भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर इथं झाला असेल। मी एकच उदाहरण सांगेन, एका वेळा एक टेंडर काढायचं होतं, टेंडर अमुकला द्या म्हणून सांगितलं गेलं, ते टेंडर दिलं नाही म्हणून शेवटी केंद्र आणि काही लोकांना हस्तक्षेप करायला लागला आणि LNTला टेंडर काढायला भरायला लावलं, नाही तर त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या सगळ्या तरतुदीमध्ये प्रचंड प्रमाणात आमदारांना मी बोलत नाही, परंतु त्या ठिकाणी असलेल्या या वाढीव एक्सलेन्शन 20%, 10%, 5% अभावने हे पैसे कशासाठी सरकारचे काढताय तुम्ही? शासनाने हे पुरवण्या मागण्या काढलेल्या आहेत, हे लोकांचे पैसे तुम्ही फक्त या असलेल्या जास्त कामं मंजूर करायची, आवश्यक नसलेली कामं मंजूर करायची, जिथे गरज नाही 35-35 कोटी 40-40 कोटीच्या इमारती उभी करायच्या आणि जिथे गरज आहे तिथे पैसे द्यायचे नाही, फक्त कोणीतरी मागणी केली म्हणून तुम्ही पैसे द्यायचे आणि ती तरतूद करायची, हे दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आणि म्हणून या सर्व गोष्टीचा बांधकाम कामगाराचा विषय आहे,
खरं म्हटलं तर तो यायला पाहिजे नव्हता. बांधकाम कामगारांच्या माध्यमातून योजना केली गेली, मग त्यामध्ये त्यांना वस्तू दिल्या होत्या, लोकवेळ अशा प्रकारच्या वस्तू होत्या. नंतर त्यांना अनुदान देण्यात आलं, भांडी देण्यात आली, किट देण्यात आले. किती मोठा भ्रष्टाचार आहे. निवडणुकीच्या अगोदर पक्षाच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरले गेले, पक्षाच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरले गेले आणि जे लाभार्थी नव्हते अशा लोकांना या ठिकाणी देऊन सांगितलं की तुम्ही मत द्या आणि तुम्हाला आम्ही सुविधा देतोय. या सगळ्या अर्थसंकल्पामधल्या पुरवणी मागण्यामधले सगळ्यांची कामं केलेली मागची जी आहे त्याची चौकशी करा आणि त्या चौकशीमध्ये निष्पक्षपणाने चौकशी करा. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत पाहायला मिळेल, जास्त पैशाच्या निविदा पाहायला मिळतील. लोकांना फक्त निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटून हे मतं मिळवण्याचा प्रयत्न केला का, म्हणून या पुरवणी मागण्या मंजूर करायच्या का, हा प्रश्न या ठिकाणी येतोय. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा विषय, दुधाच्या संदर्भामध्ये भाव मागितला त्यांना तो दिला गेला नाही, विद्युत उपकरणं मागितले अजून मिळाले नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं काय सरकार म्हणून सांगता? त्यांच्या एकाही योजनेला हमीभाव दिला गेलेला नाही आहे. याचबरोबर कामगार क्षेत्र असेल, याचबरोबर शेतमजूर असेल, याचबरोबर लाडकी बहिणीच्या बाबतीमधल्या योजना असेल, तुम्ही जाहीर केलेल्या आहेत, पैशाची तरतूद केली, अजून केलेल्या कामाची काही लोकांना पैसे मिळाले नाहीत. प्रमा झाली, कामं मंजूर झाली, एक खाता असं दाखवावं, वाटलं तो अहवाल सरकारने समोर ठेवावा. त्या अहवालामध्ये त्यांनी सांगावं किती पैसे देणं बाकी आहे. बांधकाम विभाग असेल, कुठलं एक खाता सांगावं की त्या खात्यामध्ये आजही मागची देणी बाकी आहेत, आजही पैसे देणे बाकी आहेत. मग मागची देणी बाकी असताना सुद्धा आज पैसे दिले जात नाही, तर याच्याबद्दल मध्ये सरकारला अजून एक पुरवणी मागणी काढावी लागते का, अशा प्रकारची शंका आहे. म्हणून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, ही बॅलन्स सांभाळण्याचं काम सरकारने करणं गरजेचं असेल. तर येत्या काळामध्ये मला बघायचंय आता सरकार कसं काम करत आहे. बहुमत 2/3 आलं, अजून खातं वाटप नाही आहे. कोण खातं वाटपाबाबतीत काल तर सांगितलं होतं सभागृहात की उद्या खाते वाटप होईल आणि तशा प्रकारच्या पुरवणी मागण्यावर मंत्री उत्तर देतील. मला वाटतं अजून ते काय झालेलं दिसत नाही. शंभूराजे सुद्धा म्हणताय की मला हे खातं द्या नाही तर मी काय करत नाही, असं आम्हाला कळलंय. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की पुरवणी मागण्याच्या बाबतीमध्ये ही ज्या पुरवणी मागण्या आलेल्या प्रत्येक खात्याच्या, त्या खात्याच्या पुरवणी मागण्या या जास्त प्रमाणामध्ये खर्च झालेला आहे त्यासाठी आणलेले आहेत. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जे पैसे आवश्यक आहेत, लाडक्या बहिणीसाठी जे पैसे आवश्यक आहेत ते लवकर देण्याच्या बाबतीमध्ये, विजेच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत निर्णय घ्यावा, एवढीच विनंती करतो. आणि मी मागणी केल्याप्रमाणे जिथे जिथे वाह्यात खर्च झालाय बांधकाम क्षेत्रापासून